എൻ ഭവനം മനോഹരം എന്താനന്ദം വർണ്യാതീതം സമ്മോദകം. എൻ ഭവനം മനോഹരം എന്താനന്ദം വർണ്യാതീതം സമ്മോദകം. ദൂരെ മേഘപ്പാളിയിൽ ദൂരെ താരപഥ വീചിയിൽ ദൂരെ മേഘപ്പാളിയിൽ ദൂരെ താരപഥ വീചിയിൽ ദൂത വൃന്ദങ്ങൾ സമ്മോദരായി പാടിയിടും സ്വർഗഗീതിയിൽ. ദൂത വൃന്ദങ്ങൾ സമ്മോദരായി പാടിയിടും സ്വർഗഗീതിയിൽ. എൻ ഭവനം മനോഹരം എന്താനന്ദം വർണ്യാതീതം സമ്മോദകം. എൻ ഭവനം മനോഹരം എന്താനന്ദം വർണ്യാതീതം സമ്മോദകം. പൊന്മണിമേടകൾ മിന്നുന്ന ഗോപുരം പൊന്മണിമേടകൾ മിന്നുന്ന ഗോപുരം പത്തും രണ്ടു രത്നക്കല്ലുകളാൽ തീർത്തതാം മന്ദിരം പത്തും രണ്ടു രത്നക്കല്ലുകളാൽ തീർത്തതാം മന്ദിരം കണ്ടൻ കണ്ണുകൾ തുളുമ്പിടും ആനന്ദാശു ഒഴിച്ചിടും ऐसे पृथ्वी पर भी पूरी हो हमारा दैनिक आहार दे हमारे अपराध पाप हमें क्षमा कर जैसे हमने अपने अपराधियों को क्षमा किया है हमें परीक्षा में ना पड़ने दे परंतु दुख से बचा सर्वदा राशि तेरा है शक्ति तेरी है और महिमा तेरी है आमीन। हमारे ईश्वर को आकाश और पृथ्वी का राजा है जीवन एवं मृत्यु का स्वामी है। हम मेरी स्तुति करते हैं मेरी आनंद और घास की तरह करते हैं और खेत में फूल रहे फूल की तरह है। मगर हवा लगते ही बिखर जाता है उसकी जगह को भी उसका पता नहीं रहता। प्रभु की दास सदा बने रहते हैं उन पर दीवों के वरदान का पालन करते हैं। परमेश्वर ने मनुष्य को मिट्टी से बनाया हिंदुस्तान द्वारा तो उसका नया जीवन देता है जो ही जीवन और मृत्यु का स्वामी है अब सदा और अनंतकाल तक आमीन। प्रभु शांति दे आनंद जीवन पाने दे प्रभु शांति दे आनंद जीवन पाने दे। अंतिम दिन में हे प्रभु महिमामय तू जब आए तेरी दाहिनी ओर हो संतों सब आशीष पाए।
सलीब में ही जीवन है। आकाश धरती सब तेरी वृद्धि जीवन पाने दे, जिंदे तुझ में निरदुर है आसरे सबका होने दे। मृत लोगों के पापों को मिटा के उनको जीवन दे, ज्ञान स्नान के पानी से सब जन तेरी संतान है। मृत लोग तेरी काया को एवं पावन लोगों को वर्षा बूंदों से सुनकर रही की आवाज मृत सारे जी उठेंगे। पिता सूर्य पवित्रात्मा मृतकों को नव जीवन दे, शैतान शक्ति दूर करो जीवन ज्योति दान करो। न्यायाधीश यीशु तू दे दो मुक्ति पापों से, न्याय विधि से बेचारे तेरे नश्वर भक्तों को। मृतकों को प्रभु शांति दे, अनंत जीवन पाने दे। मृतकों को प्रभु शांति दे, अनंत जीवन पाने दे। भाइयों, हम ईश्वर उन्हीं के साथ हो जाएगा। हम आपको प्रभु की उचित शिक्षा सुनाता है कि लोग जो जीवित हैं वो प्रभु के आगमन तक मृत्यु रहेंगे, किसी प्रकार भी इससे आगे नहीं पहुँचेंगे जो मृत्यु की नींद से स्वर्ग में है। अब आज्ञा निकलेगी, महादूत का विनाश होगा और ईश्वर को प्रभु बनेगी और प्रभुआ स्वयं बनेंगे और जो मृत्यु के धन के मारे होंगे। उसके बाद हम जो नींद रहेंगे उनको लोगों के साथ ही सूर्य को बादलों और वायु में हवा दिया जाएंगे और पानी पूरा सर्वदा प्रभु के साथ रहेंगे। अल्लाह आप इन सबों में परस्पर हमारे प्रभु ईसा मसीह के जय। हम सब भक्ति भाव से हाथ जोड़कर प्रभु से विनय करेंगे। प्रभु तेरे भक्ति की आत्मा शांति में रहे। हे प्रभु तेरे भक्ति की आत्मा शांति में रहे। हे प्रभु तूने अपनी अनंत कृपा से मनुष्य को निर्माण किया और अतुल्य प्यार से उन्हें बचा। अनंत शांति दे, हम तुझसे विनय करते हैं। हे प्रभु तेरे भक्त की आत्मा शांति में रहे। हे प्रभु तेरा भक्त कलीसिया से प्राप्त सब कृपा दानों को पाया करता है, उसके सभी अपराधों को क्षमा दे, हम तुझसे विनय करते हैं। हे प्रभु तेरे भक्त की आत्मा शांति में रहे। हे प्रभु तेरे भक्त को ने बहुत बार पवित्र जन के साथ प्रसाद ग्रहण किया और इस प्रकार अपनी शक्ति के अनुसार तेरे साथ जीवन बिताया। आप तुझसे अनंत जीवन दे, हम तुझसे विनय करते हैं। हे प्रभु तेरे भक्त की आत्मा शांति में रहे। പോകുന്നേ ഞാനും എൻ ഗൃഹം തേടി ദൈവത്തോടൊത്തുറങ്ങിടാൻ. എത്തുന്നേ ഞാനെൻ നാഥന്റെ ചാരി കിട്ടിയെന്നൊപ്പമുണർന്നിടാൻ. കരയുന്നോ നിങ്ങൾ എന്തിനായി ഞാനൻ സ്വന്ത ദേശത്ത് പോകുമ്പോൾ? കഴിയുന്നു യാത്ര ഇത്ര നാൾ കാത്ത ഭവനത്തിൽ ഞാനും ചെന്നിതാ. പോകുന്നേ ഞാനും എൻ ഗൃഹം തേടി ദൈവത്തോടൊത്തുറങ്ങിടാൻ. എത്തുന്നേ ഞാനും നാഥന്റെ ചാരി പിറ്റെന്നൊപ്പമുണർന്നിടാൻ.
ദേഹമെന്നൊരാ വസ്ത്രമൂരി ഞാൻ 6 അടി മണ്ണിലാഴ്ത്തവേ, ഭൂമിയെന്നൊരാ കൂടുവിട്ടു ഞാൻ സ്വർഗമാം വീട്ടിൽ ചെല്ലവേ, മാലാഖമാരും ദൂതരും മാറി മാറി പുണർന്നു പോ, ആധിവ്യാധികൾ അന്യമായി കർത്താവേ ജന്മം ധന്യമായി. പോകുന്നേ ഞാനും എൻ ഗൃഹം തേടി ദൈവത്തോടൊത്തുറങ്ങിടാൻ, എത്തുന്നേ ഞാനും നാഥന്റെ ചാരി പിറ്റെന്നൊപ്പമുണർന്നിടാൻ. സ്വർഗരാജ്യത്തിൽ ചെന്ന നേരത്ത് കർത്താവെന്നോട് ചോദിച്ചു, സ്വന്ത ബന്ധങ്ങൾ വിട്ടു പോന്നപ്പോൾ നൊന്തു നീറിയോ നിന്മനം, ശങ്ക കൂടാതെ ചൊല്ലി ഞാൻ, കർത്താവേ ഇല്ല തെല്ലുമേ. എത്തി ഞാനെത്തി സന്നിധേ, ഇത്ര നാൾ കാത്ത സന്നിധേ. പോകുന്നേ ഞാനും എൻ ഗൃഹം തേടി ദൈവത്തോടൊത്തുറങ്ങിടാൻ, എത്തുന്നേ ഞാൻ നാഥന്റെ ചാരി പിറ്റെന്നൊപ്പമുണർന്നിടാൻ. കരയുന്നോ നിങ്ങൾ എന്തിനായി ഞാൻ സ്വന്ത ദേശത്ത് പോകുമ്പോൾ, കഴിയുന്നു യാത്ര ഇത്ര നാൾ കാത്ത ഭവനത്തിൽ ഞാനും ചെന്നിതാ. പോകുന്നേ ഞാനും എൻ ഗൃഹം തേടി ദൈവത്തോടൊത്തുറങ്ങിടാൻ, എത്തുന്നേ ഞാൻ നാഥന്റെ ചാരി പിറ്റെന്നൊപ്പമുണർന്നിടാൻ. ഒടുവിലെ യാത്രയ്ക്കായിന്ന് പ്രിയജനമേ ഞാൻ പോകുന്നു, മെഴുതിരിയേന്തും മാലാഖ മരണരഥത്തിൽ വന്നെത്തി. ഒടുവിലെ യാത്രയ്ക്കായിന്ന് പ്രിയജനമേ ഞാൻ പോകുന്നു, മെഴുതിരിയേന്തും മാലാഖ മരണരഥത്തിൽ വന്നെത്തി. പരിമിതമാമീ ലോകത്തിൽ കടമകളെല്ലാം തീരുന്നേ, പരമപിതാവിൻ ചാരത്ത് പുതിയൊരിടം ഞാൻ തേടുന്നേ. നെറുകയിലൊടുവിൽ മുത്തുമ്പോൾ കരയരുതേ നീ പിടയരുതേ,
മൃതിതൻ പടികൾ കയറുമ്പോൾ തുണ തരണേ നിൻ പ്രാർത്ഥനയാ. സ്മൃതികളിൽ എന്നെ ചേർക്കേണേ ഒരു പിടി മണ്ണിൽ പൊതിയുമ്പോൾ. ഒടുവിലെ യാത്രയ്ക്കായിന്ന് പ്രിയജനമേ ഞാൻ പോകുന്നു. മെഴുതിരിയേന്തും മാലാഖ മരണരഥത്തിൽ വന്നെത്തി. സ്നേഹം തന്നോരൻ പ്രിയരെ ദേഹം വെടിയും നേരത്ത് മിശിഹാ തന്നുടെ നാമത്തിൽ നന്ദി പറഞ്ഞു മടങ്ങട്ടെ. നന്ദി പറഞ്ഞു മടങ്ങട്ടെ. നന്ദി പറഞ്ഞു മടങ്ങട്ടെ. ഒടുവിലെ യാത്രയ്ക്കായിന്ന് പ്രിയജനമേ ഞാൻ പോകുന്നു. മെഴുതിരിയേന്തും മാലാഖ മരണരഥത്തിൽ വന്നെത്തി. ഒടുവിലെ യാത്രയ്ക്കായിന്ന് പ്രിയജനമേ ഞാൻ പോകുന്നു. മെഴുതിരിയേന്തും മാലാഖ മരണരഥത്തിൽ വന്നെത്തി. പരിമിതമാമീ ലോകത്തിൽ കടമകളെല്ലാം തീരുന്നേ. പരമപിതാവിൻ ചാരത്ത് പുതിയൊരിടം ഞാൻ തേടുന്നേ. നെറുകയിലൊടുവിൽ മുത്തുമ്പോൾ കരയരുതേ നീ പിടയരുതേ. മൃതിതൻ പടികൾ കയറുമ്പോൾ തുണ തരണേ നിൻ പ്രാർത്ഥനയാൽ. സ്മൃതികളിൽ എന്നെ ചേർക്കേണേ ഒരു പിടി മണ്ണിൽ പൊതിയുമ്പോൾ. ഒടുവിലെ യാത്രയ്ക്കായിന്ന് പ്രിയജനമേ ഞാൻ പോകുന്നു. മെഴുതിരിയേന്തും മാലാഖ മരണരഥത്തിൽ വന്നെത്തി. ഒടുവിലെ യാത്രയ്ക്കായിന്ന് പ്രിയജനമേ ഞാൻ പോകുന്നു. മെഴുതിരിയേന്തും മാലാഖ മരണരഥത്തിൽ
സ്വർഗയാത്ര ചെയ്യുന്നു. എൻ സ്വദേശം കാൺമതിനായി ബദ്ധപ്പെട്ടോടിടുന്നു. എൻ സ്വദേശം കാൺമതിനായി ബദ്ധപ്പെട്ടോടിടുന്നു. സമയമാം രഥത്തിൽ ഞാൻ സ്വർഗയാത്ര ചെയ്യുന്നു. എൻ സ്വദേശം കാൺമതിനായി ബദ്ധപ്പെട്ടോടിടുന്നു. എൻ സ്വദേശം കാൺമതിനായി ബദ്ധപ്പെട്ടോടിടുന്നു. അല്പനേരം മാത്രം എൻ്റെ യാത്ര തീരുവാൻ യേശുവേ നിനക്കു സ്തോത്രം. വേഗം നിന്നെ കാണും ഞാൻ. യേശുവേ നിനക്കു സ്തോത്രം. വേഗം നിന്നെ കാണും ഞാൻ. രാവിലെ ഞാനുണരുമ്പോൾ ഭാഗ്യമുള്ളോർ നിശ്ചയം എൻ്റെ യാത്രയുടെ അന്ത്യം ഇന്നലെക്കാളടുപ്പം. എൻ്റെ യാത്രയുടെ അന്ത്യം ഇന്നലെക്കാളടുപ്പം. രാത്രിയിൽ ഞാൻ ദൈവത്തിൻ്റെ കൈകളിൽ दफन विधि में आपको मालूम है 3 भाग हैं. अगला भाग जो जिस घर में मरियम गुड्डी रहती थी, जिस घर में प्रार्थना करती थी, जिस घर में अगला भाग उनका घर में किया गया था और अपना घर से सदा के लिए विदाई हो चुकी है. अभी इस धर्मविधि का दूसरा भाग है वही गिरजा में, जहाँ पर अपना बहन जी आती थी, प्रार्थना करती थी, परम प्रसाद ग्रहण करती थी, ईश्वर का वचन सुनती थी और हम सब के लिए प्रार्थना करती थी. वही गिरजा भवन से ही अभी विदाई होने वाली है. तो अंतिम श्रद्धांजलि देंगे. इसलिए आइए हम भक्ति भावना से इस धर्म विधि में भाग लेंगे. जब जब मृतकों का मिसा होता है, प्रार्थना होता है, एक चीज़ में जहाँ पर मौका मिलता वहाँ बोलने वाला किया करते थे. इसी प्रकार प्रिय मित्रों, हम सद्भावना, हॉस्पिटैलिटी, नम्रता, ये सब गुण अपना इस गगन जी से सीखे और थोड़ा कुछ अपने जीवन में, अपना परिवार में लागू करने के लिए कोशिश करेंगे. ये भावना से प्रिय मित्रों हम धर्म विधि हुए हैं. हम अपनी प्रार्थना द्वारा क्रिस्त के मुक्तिप्रद मरण और पुनरुत्थान की शक्ति पर अपनी बुद्धि दिखाए
जीव वे सच्चे मातृ प्रेम का अनुभव कर पिता ईश्वर की दयालुता पर पूरा भरोसा रख सके। हम प्रार्थना करें। हे प्रभु, स्वर्ग राज्य में अपना पुत्र को प्रवेश पाने दे। तूने इस लोक से इनको अपने पास बुला लिया है। सारे पाप बंधन से इन्हें मुक्त कर आनंद, शांति तथा प्रकाश से आलोकित कर। तेरी दया से ये भी तेरे सब संतों और भक्तों के साथ पुनरुत्थान की महिमा प्राप्त करे। हमारे प्रभु क्रिस्त के द्वारा हम लोग पवित्र शास्त्र बाइबल से सुसमाचार सुनेंगे। प्रभु आप लोगों के साथ हो। संत यूहन्ना के अनुसार पवित्र सुसमाचार अध्याय 14 वाक्य 1 से 6 तक। मेरे पिता के यहाँ बहुत से निवास स्थान है। यीशु ने अपने शिष्यों से कहा, तुम्हारा जी घबराए नहीं, ईश्वर में विश्वास रखो और मुझ में विश्वास रखो। मेरे पिता के यहाँ बहुत से निवास स्थान है। यदि ऐसा नहीं होता तो मैं तुम्हें बता देता, क्योंकि मैं तुम्हारे लिए स्थान का प्रबंध करने जाता हूँ। मैं वहाँ जाकर तुम्हारे लिए स्थान प्रबंध करने के बाद फिर आऊँगा और तुम्हें अपने यहाँ ले जाऊँगा, जिसे जहाँ मैं हूँ वहाँ तुम भी रहो। मैं जहाँ जा रहा हूँ तुम वहाँ का मार्ग जानते हो। थॉमस ने उनसे कहा, प्रभु, हम यह भी नहीं जानते कि आप कहाँ जा रहे हैं, तो वहाँ का नाश्ता, वहाँ का मार्ग कैसे हम जा सकते हैं। यीशु ने उससे कहा, मार्ग, सत्य और जीवन मैं हूँ। मुझसे होकर किया बिना कोई पिता के पास नहीं आ सकता। ये प्रभु समाचार है। तो इसमें प्रिय भाई और बहनों, अभी हम इस दुनिया में एक शक्ति वातावरण में है। मरियम कुटी की आत्मा को हम आज इस संसार से विदा ले रहे हैं। वे अपने घर से विदा लिया और ये हम इस गिरजा में आकर ईश्वर से, प्रभु से, उनसे प्राप्त अनुग्रह के लिए धन्यवाद देते हुए उनके पास जा रही है। मृत्यु कभी भी हमारा जीवन का अंत नहीं है। ये जरूर है कि हमारा सांसारिक जीवन का अंत यहाँ हो रहा है, लेकिन इसके साथ हम एक नया जीवन शुरू करते हैं, जिस जीवन की हम हमेशा कामना करते हैं। हमारा जीवन का पूरा दौड़ उसके लिए है कि हम ईश्वर को प्राप्त करें और ईश्वर के सामने नित्य उनका दर्शन का अनुभव करें और उनकी महिमा गाएं। तो मनुष्य का सृष्टि का उद्देश्य वही है और हम उस लक्ष्य को पाने के लिए हम जीते हैं। और इस संसार में रहते हुए हम अपनी कर्तव्यों को, इस लक्ष्य को पाने के उद्देश्य हम अपने कर्तव्यों को पूरा करते हैं। हमारा हर एक व्यक्ति अपने जीवन को ईश्वर की नियमों के अनुसार, उनकी शिक्षा के अनुसार, मसीह की शिक्षा के अनुसार हम जीवन गुजारते हैं। इसलिए उन्होंने कहा हमारे जीवन को प्रेम से भरे रहने के लिए, हमेशा सबको प्रेम बांटने के लिए, सबके प्रति सहानुभूति रखने के लिए, दया रखने के लिए, सेवा करने के लिए हमको सिखाए हैं। हम आज मरियम कुटी के जीवन में हम देखेंगे तो प्रभु का इन सारे आदेशों को उन्होंने पूरा करते हुए हम देख सकते हैं। मैं पिछले 1 साल से उनको जानता हूँ। जब मैं धन बचाव में आया तब से माती सर के घर में कई बार विजिट किया हूँ, तो हर बार आंटी को मुझे देखने का अवसर मिला। खुशी से, प्रेम से वो हमेशा स्वागत करती थी और भली उनकी अपनी सेवा सरकार नहीं कर पाती थी, लेकिन साथ वाले को बोलते थे बात को चाय पिलाओ, चाय भात का देख रेख करो, बात करो। तो हमेशा इस प्रकार हर एक व्यक्ति का प्रति जो भी उनसे मिलने जाते हैं, उनके घर में जाते हैं और अन्य बारे में जो उनके संपर्क में जो भी लोग रहा है, सब सेवा शुश्रूषा की है। एक पत्नी के रूप में और माँ की ममता उन्होंने बहुत सारे अपने बच्चों को दिया
अपने बच्चे और जितने बच्चों के बच्चों को इतने प्रेम से उन्होंने पाला। और उनके आस पड़ोसी लोग हमें से बहुत सारे लोग आज यहाँ जो खड़े हैं लोग, आप लोग सबका अनुभव किया होगा जरूर, उनकी प्रेम का, उनकी सेवा का अनुभव जरूर किए हैं। कम से कम बुजुर्ग लोग जितनी है सब जानते हैं कि कितने आप लोगों का सेवा की है, कितना सबको अपने घर में स्वागत करती थी। और साथ साथ धार्मिक कार्यों में भी उन्होंने सक्रिय रूप से भाग लिया है और अपने जीवन के कर्तव्यों को पूरा करते हुए अपने जीवन को पूर्ण किया है। जैसे संत पौलुस से कहते हैं कि मैं अपने दौड़ पूरा किया है और मैं अपने मुकुट पा लिया, वैसे ही मरियम कुटी ने भी अपने जीवन का दौड़ पूरा की है। अब इस स्वर्गीय मुकुट पाने के लिए वो हमसे विदा लेकर जा रही है। हम आज उनसे हमारे जीवन में उनके माध्यम से प्राप्त सारे अनुग्रह के लिए, उनकी ममता प्रेम के लिए हम ईश्वर को धन्यवाद दें और ईश्वर के हाथ में उनकी आत्मा का सौंप दें और उनके लिए प्रार्थना करें कि उनके जीवन में जो भी छोटी मोटी जो भी गलतियां हो या जो भी कमियां रह गया हो, प्रभु उनको माफ़ करे और संतों के साथ सत्य में उनकी नित्य दर्शन का अनुभव अनुग्रह उनको प्रदान करे। और हम सब मिलकर आज मरियम कुटी को हम विदा करेंगे और उनके लिए आशा करेंगे कि वैसे तो मेरे होते हुए हम सबके लिए भी प्रार्थना करेंगे और साथ साथ उनकी मृत्यु से दुखित इस परिवार को हर एक सदस्य उनको हम अपने ताकत से अपनी संवेदना प्रकट करते हैं, हम वायदा करते हैं। आपके लिए हम प्रार्थना करेंगे, आपके कुटुंब के लिए, आपको स्वामिना मिलने के लिए हम प्रार्थना करेंगे। अपने बहन की लाश लाए हैं। हम भरोसे के साथ पिता ईश्वर से प्रार्थना करें, जो सभी प्राणियों में जीवन का संचार करता है। जो शरीर आज क्षीण दशा में दफनाया जा रहा है, उसे ईश्वर पुनरुद्धान के दिन बल देकर पुनर्जीवित करे और इस बहन को संतों की संगति में रखे। न्याय के समय यह इनके प्रति दया भाव रखे। ये मृत्यु से मुक्त होकर और सभी ऋण से छुटकारा पाकर पिता से मेल मिलाप कर ले, हमारे प्रभु क्रिस्त के द्वारा। आमीन। ये बहुत बड़ी चीज़ हमको याद दिलाता है, मनुष्य तुम मट्टी हो, मट्टी में मिल जाएंगे। हे दयालु पिता, तेरे हाथों में हम अपने बहन की आत्मा और शरीर सब दोनों सब देते हैं। हमारा दृढ़ विश्वास है कि अंतिम दिन ये उन सबों के साथ जो क्रिस्त में मर गए जी उठेंगे, हमारे प्रभु क्रिस्त के द्वारा। आमीन। ये पिता हमारे प्रणाम मरिया। पिता पुत्र पवित्र आत्मा की बड़ाई होवे। വിട്ടുപോകുന്നു ഞാനീ ദേശം, അന്യനായി പരദേശിയായി പാർത്ത ദേശം,
സ്വന്ത നാട്ടിൽ സ്വന്ത വീട്ടിൽ നിത്യകാലം വാഴുവാൻ. സ്വന്ത നാട്ടിൽ സ്വന്ത വീട്ടിൽ നിത്യകാലം വാഴുവാൻ. എന്റെ ആയുസ്സു മുഴുവൻ എന്നെ കാത്തല്ലോ ദൈവമേ. എന്റെ ആയുസ്സു മുഴുവൻ എന്നെ കാത്തല്ലോ ദൈവമേ. ഒന്നും ചെയ്തില്ല ഞാനീ ഭൂവിൽ നിന്റെ നന്മകൾ കൊത്തതുപോൽ. ഒന്നും ചെയ്തില്ല ഞാനീ ഭൂവിൽ നിന്റെ നന്മകൾ കൊത്തതുപോൽ. വിട്ടുപോകുന്നു ഞാനീ ദേശം, അന്യനായി പരദേശിയായി പാർത്ത ദേശം. സ്വന്ത നാട്ടിൽ സ്വന്ത വീട്ടിൽ നിത്യകാലം വാഴുവാൻ. കർത്താവിൽ മരിക്കുന്ന മർത്യർ ഭാഗ്യവാന്മാരവർ നിശ്ചയം. കർത്താവിൽ മരിക്കുന്ന മർത്യർ ഭാഗ്യവാന്മാരവർ നിശ്ചയം. ചെന്നു ചേരും വേഗമവർ സ്വർഗസിയോപുരിയിൽ. ചെന്നു ചേരും വേഗമവർ സ്വർഗസിയോപുരിയിൽ. വിട്ടുപോകുന്നു ഞാനീ ദേശം, അന്യനായി പരദേശിയായി പാർത്ത ദേശം. സ്വന്ത നാട്ടിൽ സ്വന്ത വീട്ടിൽ നിത്യകാലം വാഴുവാൻ. ദേശം സന്തോഷദേശം, ദുഃഖം വേണ്ട പ്രിയജനമേ. എന്റെ ദേശം സന്തോഷദേശം, ദുഃഖം വേണ്ട പ്രിയജനമേ. വീണ്ടും കാണും വേഗം നമ്മൾ കർത്തൻ വാനിൽ എത്തുമ്പോൾ. വീണ്ടും കാണും വേഗം നമ്മൾ കർത്തൻ വാനിൽ എത്തുമ്പോൾ. വിട്ടുപോകുന്നു ഞാനീ ദേശം, അന്യനായി പരദേശിയായി പാർത്ത ദേശം. സ്വന്ത നാട്ടിൽ സ്വന്ത വീട്ടിൽ നിത്യകാലം വാഴുവാൻ. സ്വന്ത നാട്ടിൽ സ്വന്ത വീട്ടിൽ നിത്യകാലം വാഴുവാൻ.
देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश। जाएंगे हम अपने देश, सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश। जाएंगे हम अपने देश। हालेलुया 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 हालेलुया। सियोन देश हमारा है देश, रहते हैं हम परदेश। जाएंगे हम अपने देश। दुख जो हमारे यहाँ ना होंगे फिर वहाँ, दुख जो हमारे यहाँ ना होंगे भी हमारा शरीर पृथ्वी के गर्भ में रखा जाता है, हम तेरे समान ही जी उठेंगे। हमारे बहन का शरीर इस कब्र में उस खरीदे विश्राम पूर्व पड़ा रहे, जब तू जो पुनरुत्थान और जीवन है इस बहन को पुनर्जीवित और आलोकित न कर दे। हे प्रभु स्वर्गराज में ये तेरे मुखमंडल की ज्योति से सुशोभित रहे, जहाँ तू युगान के जीता और राज्य करता है। आमीन। लास्ट चुपन कोई करना है तो आइए। ഇനി കാണില്ല പ്രിയരേ നമ്മളീ ലോകത്തിൽ, ഇനി കാണില്ല പ്രിയരേ നമ്മളീ ലോകത്തിൽ, യാത്രയാകുന്നു ഞാൻ സ്വർഗരാജ്യത്തിൽ, യാത്രയാകുന്നു ഞാൻ സ്വർഗരാജ്യത്തിൽ। और उनके संबंधियों और परोपकारों के लिए प्रार्थना करते हैं, तू उन्हें पुण्य कर्मों का इनाम दे। जितने लोग पुनरुत्थान की आशा में शांति की नींद सो रहे हैं, वे सब तेरे प्रत्यक्ष दर्शन करें। जो अपने प्रियजनों की मृत्यु पर शोक मनाते हैं, उन्हें तो कृपा करके सहायता और दिलासा दे। हम सबों को जो तेरी उपासना करने यहाँ में एकत्र हुए हैं, तू अपने प्रतापमय राज्य में बुला ले। हम सब के पिता ईश्वर से वही उत्तम प्रार्थना करें जिसे हमारे प्रभु यीशु क्रिस्त ने हमें सिखाया है। हे पिता हमारे जो स्वर्ग में है, तेरा नाम हमारा पिता हमारे हमें प्रणाम मरिया पिता पुत्र पवित्र आत्मा की बड़ाई होवे। ചേരാൻ പ്രിയരേ കാണാം അവിടെ പിരിയാം, ഇപ്പോൾ കാണാം അവിടെ
നീതിമാന്മാർ ആനന്ദിക്കും നാട്ടിൽ ദൈവനാമ കീർത്തനം പോകുന്നു എൻ സ്വന്ത ബന്ധങ്ങളേതു പിന്നിൽ മനസാലുപേക്ഷിച്ച് പോകുന്നു എൻ സ്വന്ത ബന്ധങ്ങളേതു പിന്നിൽ മനസാലുപേക്ഷിച്ച് പ്രിയമോടെന്നെ ഓർക്കൂ പ്രിയരേ പ്രിയമോടെന്നെ ഓർക്കൂ പ്രിയരേ നിങ്ങൾ ആഴമായി സ്നേഹിച്ചു എൻ കുറവുകളേതുമേ സഹിച്ചു എന്നെ നിങ്ങൾ ആഴമായി സ്നേഹിച്ചു കുറവുകളേതുമേ സഹിച്ചു ഞാൻ മൂലം നിങ്ങൾ നൊന്തതോർക്കുന്നു പ്രിയരേ ഇനി മാപ്പു നൽകണേ ഞാൻ മൂലം നിങ്ങൾ നൊന്തതോർക്കുന്നു പ്രിയരേ ഇനി മാപ്പു നൽകണേ പ്രിയമോടെന്നെ ഓർക്കൂ പ്രിയരേ പ്രിയമോടെന്നെ ഓർക്കൂ പ്രിയരേ प्रभु शांति दे अनंत जीवन पाने दे प्रभु वर तेरी सूली को नतमस्तक हो आराधे
सलीब सबका उत्थान है, सलीब में ही जीवन है। आकाश धरती सब तेरी, जीवन पाएंगे, जिंदे तुझ में लग रहे, आसे सबका होएंगे। मृत लोगों के पापों को मिटा के उनको जीवन दे, ज्ञान स्नान के पानी से सब जन तेरी संतान है। तेरी काया को एवं पावन लोगों को सिखा दिया पृथ्वी में, बोए बीजो मिट्टी में उगते वर्षा बूंदों से, सुनगत रही की आवाज प्रसारे जी उठेंगे। पिता सुनो पवित्रात्मा, तुझको नवजीवन दे, शैतान से दूर करो, जीवन ज्योति दान करो। न्यायाधीश यीशु तू दे दो मुक्ति पापों से, न्याय विधि से बेचारे तेरे नश्वर भक्तों को। मुर्दों को प्रभु शांति दे, आनंद से जीवन पाएंगे। मृतकों को प्रभु शांति दे, आनंद जीवन पाएंगे। हे प्रभु, तू अपनी कृपा से हमारे पापों को मिटावे और हमें तेरा हमें संभाले। पूरी जीवन का सदा मृत्यु जीता है, पूरी जीवन का आधार सदा आत्मा का आशा केंद्र है, अब सदा और अंतकाल तक। मृदलो सारे महिमा के साथ जीवन पाए। वरदान देना गुरुवर प्यारा, तेरे सामने लोग सारे महिमा के साथ जीवन पाए। जीवन के श्याम प्रतापी हो आसमान से, जब तू आवे संतों के साथ महिमा गावे। वरदान देना गुरुवर प्यारा, तेरे सामने लोग सारे महिमा के साथ जीवन पाए। आधी रात को दुल्हा न्यारा मिलने आवे, सबका प्यारा कन्याओं सब स्वागत तेरा। वरदान देना गुरुवर प्यारा, तेरे सामने लोग सारे महिमा के साथ जीवन पाए। हे प्रभु, मैंने गिरफ्त से तुझे पुकारा है, हे स्वामी मेरी पुकार सुन ले। मेरे के शब्दों का ध्यान दे। ये तू अपराधों पर ध्यान देता रहता, तो कौन तेरे सामने टिक सकता। तेरे पापों सापों के लिए क्षमा है, मैं प्रभु पर भरोसा रखता हूँ। मेरी आशा उसके वचन पर है, मेरी आत्मा प्रभु की प्रतीक्षा करती है। मेरी आत्मा को तो चाहते हैं, उनसे भी मैं प्रभु को चाहता हूँ। इस्राएल प्रभु पर आशा लगा रहे, क्योंकि प्रभु दया सागर है। उसके पास अपार मुक्ति है, और स्वर्ग उसके दरों से दया। पिता पुत्र पवित्र आत्मा की महिमा हो। आदि से हे प्रभु, तूने अपनी जीवनदायी वाणी से मृतलाजरुस को जीवंत कर दिया। वही वाणी हमारे इस स्वयं को न्यायविधि के दिन जिलाए। उन्हें तेरी दाहिनी और धर्मियों के साथ खड़े होने की कृपा दे। हे करुणा सागर, तू ही जीवन का स्वामी है, अब सदा और अनंतकाल तक। हे प्रभु तेरा आशीर्वाद। मसीह सबके प्रभु तेरे दूसरे महिमा पूर्ण आगमन के समय, जब वंश का द्वार खुल जाएगा, सारे मृत लोग कब्र में से जी उठेंगे, और तू धर्मियों को अधर्मियों से अलग करेगा। उस भयान क्षण में तेरे इस व्यक्ति मरिय कुटी को दया आशीर्वाद स्वीकार कर
जिससे कभी उस मठ राज्य का उत्तराधिकारी बने जो धर्मियों के लिए जगत के प्रारंभ से तैयार किया रखा है। इस दिव्य कर्म में भाग लिए हम सभी पर, सारे विश्व पर, कलीसिया उसकी संतानों पर तेरी कृपा तो अनुग्रह की निरंतर वर्षा हो, अब सदा और सर्वदा। आमीन। എന്തുകൊണ്ടുവന്നു നീ വന്നപ്പോൾ, എന്തുകൊണ്ടുപോകും നീ പോകുമ്പോൾ, മണ്ണിൽ നിന്നു പിറന്നവൻ നീ മണ്ണിനോടു തന്നെ ചേരും. എന്തുകൊണ്ടുവന്നു നീ വന്നപ്പോൾ, എന്തുകൊണ്ടുപോകും നീ പോകുമ്പോൾ, മണ്ണിൽ നിന്നു പിറന്നവൻ നീ മണ്ണിനോടു തന്നെ ചേരും.
ക്ഷണികമാം നിൻ ജീവിതം ക്ഷണം തീർന്നു പോകും എന്നോർക്ക, ക്ഷണം തീർന്നു പോകും ഓർക്ക നീ. ഇന്നു കണ്ടു വാടുന്നതാ പൂവിനെ പോൽ നിൻ ജീവിതം വേഗം വാടിപ്പോകും എന്നോർക്ക, വേഗം വാടിപ്പോകും ഓർക്ക നീ. എന്തു കൊണ്ടുവന്നു നീ വന്നപ്പോൾ, എന്തു കൊണ്ടു പോകും നീ പോകുമ്പോൾ. മാറിപ്പോകുമൊരാവി പോലെ മാറിപ്പോകും നിൻ ജീവനും ഇന്നു രക്ഷകൻ കയ്യിലേൽപ്പിക്കാൻ, ഇന്നു രക്ഷകൻ കയ്യിലേൽപ്പിക്കാൻ. ചാഞ്ഞു പോകുന്ന നിഴൽ പോൽ മാഞ്ഞു പോകും നിന്നായുസ്സും മണ്ണിൽ മറഞ്ഞിടുമെന്നോർക്ക നീ, മണ്ണിൽ മറഞ്ഞിടുമെന്നോർക്ക നീ. ചൂടിനാൽ കരിഞ്ഞിടുന്നതാ പുല്ലിനു സമമീ ജീവിതം, അത് ദൈവത്തിൻ ദാനമല്ലോ, അത് ദൈവത്തിൻ ദാനമല്ലോ. എന്തു കൊണ്ടുവന്നു നീ വന്നപ്പോൾ, എന്തു കൊണ്ടുപോകും നീ പോകുമ്പോൾ. മണ്ണിൽ നിന്നു പിറന്നവൻ നീ, മണ്ണിനോടു തന്നെ ചേരും. എന്തു കൊണ്ടുവന്നു നീ വന്നപ്പോൾ, എന്തു കൊണ്ടുപോകും നീ പോകുമ്പോൾ. ഓർമ്മകൾ മാത്രമായി വിട ചൊല്ലി പിരിയുമ്പോൾ ഓർക്കുമോ നിങ്ങളെൻ സോദരരെ, മറക്കുമോ നിങ്ങളെൻ സ്നേഹിതരെ. ഓർമ്മകൾ മാത്രമായി വിട ചൊല്ലി പിരിയുമ്പോൾ ഓർക്കുമോ നിങ്ങളെൻ സോദരരെ, മറക്കുമോ നിങ്ങളെൻ സ്നേഹിതരെ. കണ്ണീർ കടലിനും അപ്പുറമുള്ളൊരു ശാശ്വത തീരത്ത് കണ്ടുമുട്ടാം. ഓർമ്മകൾ മാത്രമായി വിട ചൊല്ലി പിരിയുമ്പോൾ ഓർക്കുമോ നിങ്ങളെൻ സോദരരെ,
മാനവജീവിതം ഒരു തൃണം പോലെ ക്ഷണികമെന്നോർക്കണമിനിയെങ്കിലും. മാനവജീവിതം ഒരു തൃണം പോലെ ക്ഷണികമെന്നോർക്കണമിനിയെങ്കിലും. വയലിലെ പൂ പോലെ കൊഴിഞ്ഞു പോകാം പിന്നെ തൽസ്ഥാനമതിനെ വിസ്മരിക്കാം. വയലിലെ പൂ പോലെ കൊഴിഞ്ഞു പോകാം പിന്നെ തൽസ്ഥാനമതിനെ വിസ്മരിക്കാം. സ്വപ്നങ്ങളേറെ നെയ്യരുതേ മനുഷ്യ, സമ്പാദ്യമോഹത്തിൽ വീഴരുതേ. ഓർമ്മകൾ മാത്രമായി വിട ചൊല്ലി പിരിയുമ്പോൾ ഓർക്കുമോ നിങ്ങളെൻ സോദരരെ, മറക്കുമോ നിങ്ങളെൻ സ്നേഹിതരേ.